तर नमस्कार शेतकऱ्यांनो, मी तुमच्यासाठी आज काय महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे। तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। त्याचबरोबर जे कर्जदार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत रेग्युलर हप्ते किंवा रेग्युलर जे ईएमआय भरतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये इतके त्यांच्या खात्यावरती येणार आहेत। परंतु 2025 पर्यंत जे थकीत शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 2 लाख रुपये इतके येणार आहेत आणि जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांच्यासाठी फक्त 50,000 रुपये इतके येणार आहेत। त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी लोन घेतलं होतं, विविध बँका असतील किंवा पतसंस्था असतील, यामधून ज्या शेतकऱ्यांनी लोन घेतलं होतं त्यांचे देखील या कर्जमाफीमध्ये लोन मंजूर होणार आहे किंवा हे कर्जमाफी त्यांना होणार आहे। तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जे कर्जमाफीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही ज्या शेतीवरती कर्ज घेतलेले आहे ती शेती तुमच्या नावाची असावी, म्हणजे त्या शेतीचा 7/12 किंवा ऑटोचा उतारा तो तुमच्या नावाचा असणे खूपच गरजेचं आहे। शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असावा, महाराष्ट्रातील रहिवासी असल्यावरच कर्जमाफ होणार आहे। त्याचबरोबर ह्यासाठी अजून भरपूर सारे डॉक्युमेंट आहेत, म्हणजे तुम्ही ज्या बँकेतून किंवा ज्या पतसंस्थेतून लोन घेता त्या बँकेचे आणि पतसंस्थेचे पासबुक देखील गरजेचं आहे। म्हणजे ज्या बँकेतून तुम्ही लोन घेतलेलं आहे त्याचे पासबुक आणि ज्या पतसंस्थेतून तुम्ही जर लोन घेतला असेल म्हणजे कर्ज पीक घेतला असेल तर त्यासाठी तुम्हाला पासबुक देखील बँक डिटेल्स असणं खूपच गरजेचं आहे। महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो आधारशी अपडेट असणं खूपच गरजेचं आहे। हे महत्त्वपूर्ण आहे बघा। हे शेतकरी कर्जमाफीचे जे टेक्स्ट मेसेज असतील किंवा तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा झाले हे सर्व मेसेज तुमचा जर मोबाईल नंबर लिंक असेल तर त्या तुम्हाला समजणार आहे। त्याचबरोबर आधार कार्ड, त्याचबरोबर तुमचे पॅन कार्ड देखील असणे खूपच गरजेचं आहे। शेतकऱ्यांनो, 2 लाखापर्यंत तुम्हाला यामध्ये कर्जमाफी होणार आहे। मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेच आहे, म्हणजे तुमचा आधार कार्ड देखील असणे खूप गरजेचं आहे। सेकंड म्हणजे तुमचा 7/12, थर्ड म्हणजे तुमचा ऑटोचा उतारा, त्याचबरोबर ज्या बँकेतून किंवा पतसंस्थेमधून तुम्ही जर शेती कर्जासाठी लोन घेतलेले असेल तर त्याचे बँक तपशील म्हणजे बँकचे पासबुक किंवा बँकिंग डिटेल्स असणे खूपच गरजेचे आहे। त्याचबरोबर चौथा मुद्दा म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्डची लिंक असणे खूपच गरजेचे आहे। जास्त काही डॉक्युमेंट नाही आहेत बघा, तुम्हाला फक्त एवढे 4 ते 5 हे डॉक्युमेंट कलेक्ट करायचे आहेत, ते तुम्हाला महत्त्वपूर्ण आहेत। या योजनेच्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेच्या अंतर्गत तुम्ही जर पीक कर्ज घेतला असेल, त्याचबरोबर इतर देखील बाकीच्या योजना आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत, या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सर्वच योजनेच्या मार्फत तुम्हाला ही कर्जमाफी होणार आहे। जास्तीत जास्त 2 लाखापर्यंतची कर्जमाफ होणार आहे। त्याच्यानंतर जे रेग्युलर आहेत शेतकरी त्यांच्यासाठी फक्त 50,000 रुपये इतके या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कर्जमाफीच्या अंतर्गत तुम्हाला तुमच्या खात्यावरती डेबिट होणार आहेत। म्हणून सांगतो की तुमचे बँक तपशील परफेक्ट असणे खूपच गरजेचे आहे। तर जे शेतकरी आहेत म्हणजे यासाठी जे पात्र शेतकरी आहेत ह्यांचे जे कागदपत्र गोळा करायचे जे आहे ते म्हणजे आता सध्या बँकेतून चालू आहेत। म्हणजे तुम्ही ज्या बँकेतून लोन घेतलेलं आहे त्या बँकेत तुम्ही एकदा जावा, ते तुम्हाला लागणार त्या बँक किंवा त्या पतसंस्थेत तुम्हाला जे लागतील ते डॉक्युमेंट तुम्हाला ते लिहून देतील किंवा तुम्हाला एक PDF देखील द्वारे तुम्हाला पाठवले जाईल। त्याचबरोबर ते तुम्ही कागदपत्रे कलेक्ट करायचे आहेत। कागदपत्रे कलेक्ट केल्याच्या नंतरच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे। म्हणजे कागदपत्रे घेतल्याच्या नंतर जो फॉर्म वगैरे असतील ते तुम्हाला सबमिट करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला यानंतर कर्जमाफ होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांना सांगितलं आहे 30 जूनच्या आत सर्वच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार आहे। शेतकऱ्यांना तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्ही लवकरात लवकर हे सर्व गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि तुमचे कर्जमाफ करून घ्यायचे आहेत। लागणारे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले आहेत, परंतु मी तरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। ज्या शेतकऱ्यांना समजणार नाहीयेत अशा शेतकऱ्यांनी आपला डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हव्या असणाऱ्या अपडेट्स तर आपल्याला कमेंट्स करायचे आहेत। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवायचं आहे। म्हणून शेतीसाठी किंवा या महाराष्ट्रातील सर्व योजनेच्या अंतर्गत तुम्हाला माहिती आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मिळून जाईल। तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।